नमस्कार मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागाचा पहिल्या शिफ्टचा पेपर आज झालेला आहे। मित्रांनो, आपण जसा पॅटर्न आपल्या चॅनलवर सांगितलेला होता तसाच पॅटर्न आज फॉलो होताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, IBPS चे पेपर आपल्याला बाहेर बघायला मिळत नाहीत। विद्यार्थ्यांनी आपल्याकडे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन पाठवलेले आहेत। या क्वेश्चनमध्ये थोडंफार इकडे तिकडे असू शकते। तर आता आपण हे क्वेश्चन बघूया। सर्वात पहिला प्रश्न, नोंदणी व मुद्रांक विभागाची स्थापना कधी झाली होती? दुसरा प्रश्न, विभागातील सर्वोच्च पद कोणते आहे? तिसरा प्रश्न, 2025 ची राष्ट्रीय शाश्वत विकास परिषद कुठे भरली होती? याचं उत्तर आहे नवी दिल्ली। प्रश्न चौथा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? योग्य उत्तर 65 वर्ष। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? 62 वर्ष। प्रश्न 6, मराठा साम्राज्याचा शेवटचा राज्यकर्ता कोण होता? दुसरा बाजीराव हे त्याचे योग्य उत्तर आहे। सातवा प्रश्न, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? मित्रांनो, आठवा प्रश्न, चोल साम्राज्यातील कोणत्या तरी मंदिराविषयी विचारलेला आहे। नववा प्रश्न RBI विषयक होता। 10वा प्रश्न पंचायत राज स्तराविषयी विचारला होता। 11वा प्रश्न, चाणक्य कोणत्या राज्याचा पंतप्रधान होता? 12वा प्रश्न, कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? 13वा प्रश्न, टिळक वृत्तपत्र असा काहीतरी प्रश्न होता। 14वा प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य याविषयी विचारलेला होता। 15वा प्रश्न, भारतीय लोकसेवा हक्क अधिनियम याविषयी विचारला होता। 16वा क्वेश्चन, औष्णिक प्रकल्प याविषयी विचारला होता। 17वा क्वेश्चन, खाण्याचा सोडा याचा फॉर्म्युला विचारला होता। 18वा क्वेश्चन, धातू आणि अधातू यांचे मिश्रण असा काहीतरी प्रश्न होता। 19वा क्वेश्चन, जांभी मृदा कोणत्या राज्यात जास्त आढळते असा होता। 20वा क्वेश्चन, FIT बीच गेम 2025 कुठं पार पडले असा होता। तर याचं योग्य उत्तर आहे असाका बीच, मुंबई। 21वा क्वेश्चन, WSDS 2025 असा काहीतरी क्वेश्चन होता। प्रश्न 23, नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न होता। तर 24वा प्रश्न होता, महसूल मंत्री कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न नोंदणी व मुद्रांक विभाग महसूल विभागांतर्गत येतो, त्यामुळे विचारला होता। मित्रांनो, असेच क्वेश्चन आपण 85 52 84 64 62 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे पाठवू शकता। मित्रांनो, बाकीचे मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंगचे क्वेश्चन आपण स्वतः बघून घ्यायचे आहेत। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथ रिजनिंगसाठी टाईम पुरत नाही, कारण सेक्शन वाईज टाईम आहे। मित्रांनो, त्यामुळे आपल्याला जे क्वेश्चन येत असतात ते अगोदर आपण सोडवून घ्यायचे आहे, गोंधळून जायचं नाही। मित्रांनो, आमच्या पेड बॅच विषयी 85 52 84 64 62 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे आपण हाय करून अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद।